PSI मुख्य 2012 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पहा ते कसं काढायचं. 3.6 0.48 गुणिले 2.50 भागिले 0.12 0.09 गुणिले 0.50. पहा इकडे आता. जर अशा प्रकारचं गणित आलं तर काय करायचं, खालच्या संख्येचे एकूण दशांश स्थळ किती आहेत मोजायची. 1 2 3 4 5 6. खाली 6 दशांश स्थळ आहेत आणि वर किती पहा बरे. 1 2 3 4 5 आहेत. मग वर 5 दशांश स्थळ आहेत आणि खाली मात्र 6 आहेत. मग आपण काय करायचं, खाली जेवढी दशांश स्थळ आहेत तेवढी वर बनवायची. आपल्याला माहिती आहे एखाद्या संख्येच्या दशांश स्थळ मांडल्यावर त्याच्या पुढे तुम्ही कितीही संख्या लिहू शकता, किमती परिणाम होत नाही. 2.5 मांडलं काय, 2.50 काय, 2.500 काय, त्या सर्वांचा अर्थ एकच आहे. आता पहा बरे, ह्या दोन संख्या आहेत, ह्या दोन आहेत, हे 6 झाले. ह्याचे बघा 1 2 1 3 3 3 6. याचे पण 6 दशांश स्थळ, त्याचे पण 6 दशांश स्थळ. सर्व दशांश स्थळ सरकून टाकायचे एकदाच. मग कसं होईल, 3.6 चा होणार 36, याचा होणार 48, याचा होणार 3 दशांश स्थळ घेतली 2500 होणार. पहा याचं एक घर सरकलं, 2 घर सरकवली, 3 झाली, 6 सरकवली. ह्याची पण 2 2 4 6 सरकवायची. याचं उत्तर 12 गुणिले 09 गुणिले 50. याचे पण 2 घरं, याची 2 घरं, याची 2, याचं 1, याची 2 आणि याची 3 सरकवली. म्हणजे कशी, खालच्या संख्येची आपण जेवढी दशांश स्थळ सरकवतो तेवढीच वरचे सरकवायची. मग 012 09 आणि 050. 2 2 4 2 6. याची 6 घरं सरकली, याची पण 6 घरं सरकवायची. 1 गेले, 3 गेले, 6 गेले. आता सर्व आपण नेहमीप्रमाणे भाग लावायचा. आता याचा आपण नेहमी भाग लावतो तसा भाग लावायचा. आता पाहिजे 12 आहे, 09 आहे की नाही. 09 काय आणि नुसता 9 काय एकच, त्यामुळे ह्या शून्याची आपल्या गरज नाही. आता बघा इकडे 0 0 गेला, 5 एक्के 5, 5 5 25, 5 0 0, उत्तर काय 50 आलं. 0 0 गेले, 5 5 25, 5 0 0 गेला 9, गेले ते 50 गेले. आता 9 9 एक्के 9, 9 चौक 36, 9 एक्के 9, 9 चौक 36. 8 आहे, 12 एक्के 12, 12 चौक 48, 12 एक्के 12, 12 चौक 9 एक्के 9, 9 चौक 36. आता काय राहिले छेद, काहीच नाही. एक एक राहिला म्हणजे मांडायचं नाही. मग 4 गुणिले 4 गुणिले 50, 4 चौक 16 गुणिले 50, 16 पंचे 80, 1 0, 800. मग याचं उत्तर आलं हे 800. या गणिताचं मुख्य रहस्य कोणतं म्हणायचं, की खालच्या संख्येचे जेवढे दशांश स्थळ आहेत तेवढीच दशांश स्थळे वरच्या संख्येची घालवायची. ज्यांना कमी असेल त्यांना कोठेही तुम्ही 1 शून्य वाढवू शकता. येथे 0 वाढवला किंवा येथे कोठे पण 1 शून्य वाढवा, त्याचा किमतीवर परिणाम होत नसतो. कोणत्याही संख्येच्या दशांश स्थळ दिल्यावर त्याच्या पुढे तुम्ही कितीही शून्य लिहू शकता, किमतीवर परिणाम होत नाही.